अरे वेगवेगळं खा म्हटलं ना. हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. कारण सकाळी सकाळी आले ना, पोटात काहीच नाही आहे, पण ह्यांच्या पोटाला घालणं खूप गरजेचं आहे. तर प्लीज ज्यांना गरज आहे ना त्यांना खरंच मदत करा. कारण एक मी खरं सांगू, मंदिरात काहीच गरज नाही दान करण्याची, कारण तो देव आपल्याला देणारा आहे. राग मानू नका, मंदिरात देऊ नका असं मी म्हणत नाही, किंवा जाऊ नका हे असं म्हणत नाही, कारण परमेश्वर आहे म्हणून आपण आहे. पण प्लीज खरंच यांना मदत आहे. आपले कसे काही राजकारणी लोक आहेत ना, फक्त दिखाव्यासाठी करतात. थांब, चाय देते, 2 मिनटं थांब. बघा आता ह्या दोघी नाही ना 6 पिल्लं आहेत. कसे म्हणजे यांना कसे दूध पाजत असतील. एका बाळाला आपल्याला दूध पाजायचं म्हणजे म्हटलं तरी किती त्रास होतो. चला बाय. हा आहे आमचा चिनू, आणि मल्हारला इथे खायला दिलं होतं. मल्हार इकडे गाडीला घाबरून पळून गेलाय. चिनू, मी मुलूला देऊन येते. काय आहे हिरो, बोलायचं नाही आज. मागे 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 गाडीच्या पळत येतात आणि खाऊन झाले बरं का. अगोदर यांना खायला देते आणि हे इतके फास्ट खातात आणि नंतर आपण व्हिडिओ काढायला सुरुवात करतो. तर असं समजू नका, कारण काही कधी कधी लोक आहेत ना खूप विचित्र असतात. हे बघा, आणि ह्यांचं दिवसभर नाही, 2 दिवस नाही ना खायला मिळाले, तरी हे असं खाद्य आहे ना की ते त्यांचं पोट म्हणजे असं छान राहू शकतं. ही आहे आपली खरी रामनवमी. नंतर मंदिरात जाऊन तर कोणीही बसतं तासन तास, 2-2, 3-3 तास. ही आहे मुक्या प्राण्यांना दिलेली सेवा. कारण खरंच गरज माणसांपेक्षा मुक्या प्राण्यांना आहे. खायला नाही तर कमीत कमी पाणी तरी त्यांना बिचाऱ्यांना मिळू शकतं. राजा, काय होते? काहीतरी होतंय बहुतेक राजाला, खातच नाही. सगळ्यांचं खायला होत आलेलं आहे. हे बघा, आमच्या राजाला काय होतंय माहिती नाही. जॉय, हे घे. राजा, काय प्रॉब्लेम आहे तुला बाळा? हा ना बाबू, हा रे, खा. चलिए, काय होतंय काय माहिती त्याला, तो खायलाच मागे ना. खातोय म्हटलं काय झालंय का काय माहिती. सकाळी यायचं म्हटलं तरी भीती वाटते आणि रात्री यायचं म्हटलं तरी भीती वाटते. हे बघा आमचा दंतू तिकडनं कसा बघतोय, आणि काळू पण तिकडं बसलाय. दोघं पण वाट बघत बसलेत. पाहिजे का तुम्हाला? हे काळू आहे त्याच्या मागे, गेटच्या मागे काळू बसलाय, आणि पुढं आहे आमचा दंतू. चला बाय बाय सगळ्यांना. काळू माझा एवढा आनंदित असतो ना, इतकं पळत येतो ना, खरंच म्हणजे की हे जे सुख आहे ना परमेश्वराने माझ्या नशिबात दिले, की मी शब्दातही कोणाला सांगू शकत नाही. की परमेश्वराने एवढी मला सद्बुद्धी दिली आहे लेकरांची सेवा करण्याचा. इथं जिम आहे बघा, आणि आम्ही घरूनही मी पाणी घेऊन येते. आपण इथं बादली आणि एक पॉट ठेवलेला आहे. म्हणजे 10-12 वर्ष झालं असं इथं चोरून नेतात कोणी, पण मी परत ठेवते. आणि इथून मी पाणी ना टेकडीवरती घेऊन जाते 3 किलोमीटरवर. माझे मिस्टर रोज सकाळी पाणी ओततात सगळ्या टेकडीवरती नेऊन. बाय काळू, काळू बाय. दंतू चला.